A very good morning to all of you. So, beta, we are going to start a very important chapter, which is important for your, you can say, NEET, and yes, for NEET. It is very, very important. म्हणजे बेटा at least 3 to 4 questions या चॅप्टर मधले ते विचारू शकतात. आणि हा जो चॅप्टर आहे हा बेस आहे आपण असं म्हणू शकतो म्हणताय. ठीक आहे. Base of what? Base of biology. So it is actually according to NCERT, it will be the 8th number chapter. That is the cell. It is the cell, the unit of life, the unit of life. बाळांनो नीट लक्ष द्या, मला काय सांगायचं आहे. हा जो चॅप्टर आहे तर हा चॅप्टर ठीक आहे, नीट मध्ये तर कंपल्सरी येणारच आहे, कारण की 11th मध्ये NCERTचा हा चॅप्टर आहे 8 नंबर. बोर्ड्स मध्ये पण ऑफकोर्स हा चॅप्टर 11th मध्येच आहे. बोर्ड साठी म्हणजे जे आपले महाराष्ट्र बोर्ड आहे तर तिथे 11th मध्ये याच्यावरती क्वेश्चन्स आहेत, बट कदाचित सीईटी मध्ये सध्या तरी डिलीट केलेला आहे. सीईटी मध्ये हा चॅप्टर त्यांनी इन्क्लूड नाही केलेला आहे. ठीक आहे, पण आपल्याला स्टडी करायचा आहे बिकॉज हा बेस आहे. आपण नीट साठी प्रिपेअर करतोय, NCERT आपण घेतोय मॅडम. तर बाळांनो आता नीट लक्ष द्या की व्हॉट इज सेल. लिसन लिसन, आज आपल्याकडे खूप सारं नॉलेज आहे. आपल्याला सेल काय माहित आहे, त्याची डेफिनेशन काय. सेल इज द स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ लाईफ. आपल्याला माहित आहे. ठीक आहे. सेलच्या आतमध्ये आपल्याला इव्हन हे पण माहित आहे की प्लांट सेल जो असतो, आज आपल्याला काय माहित आहे ते मी सांगते. हा, प्लांट सेल आहे अँड अॅनिमल सेल आहे. तर तुम्ही म्हणाल आम्हाला माहित आहे याच्यामध्ये काय डिफरन्स काय असणार आहे, की प्लांट सेल मध्ये खास करून सेल वॉल प्रेझेंट असतो. अँड यू नो बेटा की सेल वॉल इट इज ऍबसेंट इन अॅनिमल सेल्स. बरोबर, हे आज आपल्याला सगळं माहित आहे. इव्हन आपल्याला हे पण माहित आहे बेटा की प्लांट सेल्स मध्ये जे व्हॅक्युल्स असतात हा फार मोठा व्हॅक्युल असणार आहे. मीन्स मॅक्झिमम पार्ट ऑफ द सेलचे तर व्हॅक्युलच घेतात. आणि तुम्ही हे पण म्हणाल की मॅम अॅनिमल सेल मध्ये व्हॅक्युल्स जे असतात तर ते फारच छोटे छोटे असतात किंवा नसतात पण असं. अजून इनफॅक्ट आपल्याला हे पण माहिती आहे की व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन प्रोकॅरियोट्स अँड युकॅरियोट्स. आहे की नाही, माहित आहे ना आपल्याला. व्हॉट आर प्रोकॅरियोट्स, व्हॉट आर युकॅरियोट्स, है की नाही बाळांनो. व्हॉट इज प्रोकॅरियोट, तर तुम्ही म्हणा प्रोकॅरियोट मीन्स ज्यांच्यामध्ये जो न्यूक्लियस आहे हा असा 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 असतो, न्यूक्लियरच्या फॉर्म मध्ये असणारे. नो मेम्ब्रेन इज देअर, नो न्यूक्लियर मेम्ब्रेन इज देअर. इवन यू विल से की युकॅरियोट्स मीन्स दे आर व्हेरी व्हेरी डेव्हलप्ड. ओके, सो बच्चा लोग हे सगळं आज आपल्याला माहित आहे बिकॉज ऑलरेडी हे सगळं बुक्स मध्ये आहे. राईट, हे बुक मध्ये आहे ना, आपण ते रीड केलं ना, आपण लर्न केलं आणि झालं, आपल्याला नॉलेज आहे. असं आपल्याला थोडा एक विचार करायचा आहे की ज्या वेळेस अगदी 19th सेंचुरी होते है ना, 19th सेंचुरी, मिड 19th म्हणू शकतो, मीन्स 1836, 1839, 38 त्या दरम्यान. तर त्यावेळेस बेटा जे सायंटिस्ट लोक होते, नॉट इवन द बाकीचे जे जनता आहे, तर कुणालाच काहीच माहित नव्हतं. व्हॉट इज सेल, हाऊ सेल लुक्स, इज देअर एनी डिफरन्स बिटवीन प्रोकॅरियोट और युकॅरियोट, है ना. इवन इज देअर एनी डिफरन्स बिटवीन प्लांट सेल्स अँड अॅनिमल सेल्स. अजून काही म्हणजे काहीच माहित नव्हतं. अरे सेल मध्ये न्यूक्लियस असतो हे पण माहिती आहे. इवन हे सुद्धा माहित नव्हतं की प्लांट सेल असेल, प्लांट बॉडी असेल और एनिमल बॉडी असेल तर ऑल दे आर मेड अप ऑफ सेल्स ओनली. दिस ऑल्सो दे वर नॉट नोईंग. बराबर, म्हणजे आपण हुशार झालो ना त्यांच्यापेक्षा. तर असं नाहीये, उलट त्यांची सगळ्यांची मेहनत आहे आणि म्हणून ते सगळं आज आपल्याकडे रेडीमेड अवेलेबल आहे बुक्स मध्ये आणि ते आपण वाचतोय. आपण त्या स्वतःहून एक्सपेरिमेंट नाही करत आहे. बाळांनो, आपण जे काही आज इथे स्टडी करणार आहे तर हे सगळं जे सेल आहे, आपल्याकडे जो सेल आहे, आधी सुरुवातीला आपण काय करूया की सेल बद्दल एक बेसिक आपण बघूया की सेल थिअरी एक दिलेली आहे. काही सायंटिस्ट आहे, सेल थिअरी आहे, ती सेल थिअरी आपण बघायची. त्यानंतर हा जो पूर्ण चॅप्टर आहे सेलचा जो चॅप्टर आहे, तर दिस इज डिवायडेड इंटू 2 पार्ट्स. वन इट इज द prokaryotes, prokaryotic cell, and another it is the eukaryotic cell. ठीक है. So the cell chapter it is divided into 2 parts, prokaryotic and eukaryotic.
So about the prokaryotes, we will study the prokaryotic cell, how it looks, how is the nucleus, is it well developed or not, what are the organelles, है ना, how is the envelope, etc., etc. And about the eukaryotes, then we will study in eukaryotes. Yes beta, eukaryotes जरा खूप मोठं जाणार आहे, because each and every organelle eukaryote मध्ये कसा दिसणार आहे, each and every organelle, about that we have to study. ठीक आहे. तर हा असं जे तर आपली स्टडी हा पूर्ण आपला चॅप्टर असणार आहे. आधी आपण बेसिक पासून स्टार्ट करूया, सेल थिअरी पासून. ठीक आहे. चला, आता आपण विचार कसा करायचा ते सांगताय. लिसन, मी जेवढं पण काही सांगेल बेटा, पहिली गोष्ट, या चॅप्टर मध्ये खूप जास्त लर्निंग आहे. समजून घ्यायचं, मी कसं सांगते तसं समजून घ्यायचं, अँड आफ्टर दॅट यू हॅव टू डिरेक्टली यू हॅव टू लर्न इट. सगळे पॉइंट्स आहे ना तुम्हाला लर्न करायचे, की हा त्यांची प्रत्येक ऑर्गॅनिलचं काहीतरी डायमेन्शन्स येतील, काहीतरी खास बात येईल, त्यांची स्पेशालिटी विल कम. एव्हरीथिंग यू हॅव टू लर्न बाय हार्ट. It will help you. It will help you in NEET exam, okay, but it will help you in future also, and it will help in other chapters also. So this chapter is very, very, very important. It's a big chapter. बरं, असा हा जो चॅप्टर आहे तिथून आपण आता सुरुवात करतोय. माइंड मध्ये हे ठेवायचंय की आपण आता सुरुवात कुठून करतोय, एकदम बिगिनिंग पासून, की ज्या वेळेस कुणाला काहीच माहित नव्हतं, त्यावेळेस काही लोकांनी एक्सपेरिमेंट्स करणं स्टार्ट केलं होतं. लक्षात घ्या, त्या काळात मायक्रोस्कोप पण नव्हता जास्त. आज आपल्याकडे वी आर हॅव्हिंग द इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप, वी आर हॅव्हिंग ऑल काइंड्स ऑफ मायक्रोस्कोप. इलेक्ट्रॉन म्हणजे एकदम हायर लेवलचा मायक्रोस्कोप आहे बेटा, अँड सो दॅट इज वाय वी कॅन स्टडी इझिली, आपण काही पण स्टडी करू शकतो. बट त्या एकदम आपण जुन्या काळात जातोय, की ज्या वेळेस काहीच अवेलेबल नव्हता, त्यावेळेस कसं कसं काय काय एक्सपेरिमेंट्स झाले, काय ऑब्झर्वेशन्स होते, विच वर द सायंटिस्ट, विच वॉज द इयर, है ना, हे सगळं आपण जे स्टडी करणार आहोत. यू शुड हॅव युअर पेन अँड पेपर विथ यू. यू हॅव टू टेक डाऊन द नोट्स. ओके, राईट डाऊन करायचं. काय सांगते मी, नीट लक्ष द्या. द फर्स्ट थिंग इज बेटा, what is the definition of cell? The structural and functional unit of life is cell. This you know. The structural and functional unit of life is cell. Means what? Cell ची definition तुम्ही ही घेता. चला आपण write down करू. Structural and functional. Structural and functional unit of life is called cell. ठीक है, ते झालं. मीन्स व्हॉट बेटा, की कुठलीही जी बॉडी असेल, मे बी प्लांट, मे बी एनिमल, एनी लिव्हिंग ऑर्गॅनिझम, इट्स अ बॉडी इज मेड अप ऑफ, इट्स स्ट्रक्चर इज मेड अप ऑफ सेल्स. स्ट्रक्चरल युनिट म्हटलेलं आहे, मीन्स सेल्स जे आहे तर ती बॉडी फॉर्म करताय आणि सेल्सच ते फंक्शन करताय असं आहे. बेटा द थिंग इज, सेकंड पॉइंट इज की इथून आपल्याला एक लक्षात येऊ शकतं की येस, that all organisms, what you will write, yes, all organisms are made up of, लिहा आणि समजून घ्या, imagine करा, are made up of cells. Correct? All organisms are made up of what? Cells. सगळे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स जितके पण आहेत तितके. ओके. Further thing is that these organisms are divided under two groups. These organisms, they may be unicellular, this we know better, or they may be multicellular. Correct? जे ऑर्गॅनिझम्स आहेत तर ते युनिसेल्युलर असू शकतात किंवा मल्टीसेल्युलर असू शकतात. Unicellular means what? In their body only one cell is there. आणि त्या सिंगल सेल पासूनच ते युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम झाले. What is multicellular? Multicellular means they are made up of multiple types of cells like us. We human beings, we are multicellular organisms. Because when we say कि organism, it is unicellular, है ना?
ऑर्गॅनिझम इट इज युनिसेल्युलर. थोडस फोकस करा, युनिसेल्युलर म्हणजे हा याची जी बॉडी आहे तर ती ह्या सिंगल सेलने बनली आहे. हा त्याचा न्यूक्लियस आहे, राईट, सिंगल सेल आहे. It means, beta, that it is capable of, unicellular organisms are capable of what? आता ऑर्गॅनिझम म्हणतो आपण, फक्त काही सेल नाही म्हणत. व्हॉट वी आर सेइंग ऑर्गॅनिझम. युनिसेल्युलर कोण आहे? ऑर्गॅनिझम हा युनिसेल्युलर आहे. बेटा ज्या वेळेस आपण ऑर्गॅनिझम वर्ड घेतोय इट मीन्स की तो लिव्हिंग आहे, तो त्याची सगळ्या काही ऍक्टिव्हिटीज असतील, फंक्शन्स असतील ते सगळं परफॉर्म करतोय. तो एकटा एक्झिस्ट करू शकतो. इट कॅन एक्झिस्ट इंडिपेंडेंटली. लक्षात येत आहे काय सांगताय? इट कॅन एक्झिस्ट इंडिपेंडेंटली. So it is capable of what? The first thing, independent existence. Independent existence. And the second thing, performing the essential functions of life. It is capable of performing the essential functions of life. Functions of life. म्हणजे हा एकटा जो सेल आहे, जो युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम आहे डायरेक्टली, हा एकटा राहू शकतो. ऑल्दो इट इज सिंगल सेल बट इट कॅन लिव्ह अलोन. एक्झिस्ट करू शकतो. आणि फक्त एक्झिस्टच नाही करत तर तो परफॉर्म पण करतो. त्याचे जे काही इसेन्शियल फंक्शन्स असतील, इसेन्शियल फंक्शन्स मीन्स एक्सचेंज ऑफ गॅसेस असेल, म्हणजे ब्रीदिंग असेल, रेस्पिरेशन असेल, मेटाबॉलिझम असेल, ह्या सगळ्या गोष्टी हा एकटा करू शकतो. देन फर्दर थिंग इज व्हॉट, की मग याच्यावरून एक तर लक्षात येतं बेटा, या युनिसेल्युलर याच्यावरून एक लक्षात येतं की हा ऑर्गॅनिझम का करू शकतो हे इंडिपेंडेंट एक्झिस्टन्स किंवा इसेन्शियल फंक्शन्स ऑफ लाईफ एकटा कसं काय परफॉर्म करू शकतो? बिकॉज इन इट्स बॉडी, म्हणजे ही जी त्याचा जो सेल आहे त्याच्यामध्ये जो सायटोप्लाझम आहे, त्याचा न्यूक्लियस असेल, त्याचा सेल मेम्ब्रेन असेल, सेल वॉल असेल, जे काही आहे, तर इट इज हॅव्हिंग ऑल दोज कॅरेक्टरिस्टिक्स. त्याच्यामध्ये त्या सगळ्या कॅरेक्टरिस्टिक्स प्रेझेंट आहे. आणि म्हणून जे आहे एव्हरीथिंग इट इज हॅव्हिंग, जे पण इंडिपेंडेंट एक्झिस्टन्स साठी पाहिजे होतं, इट इज हॅव्हिंग दॅट. अँड दॅट इज वाय इट इज कॅपेबल ऑफ परफॉर्मिंग द इंडिपेंडेंट एक्झिस्टन्स ऑर ऑल द बॉडी फंक्शन्स. द थिंग इज बेटा की सपोज एखादा ह्या सेल मधला एखादी गोष्ट ऍबसेंट झाली, और हे जे कम्प्लीट स्ट्रक्चर आहे ते प्रेझेंट नसेल, तर बेटा हा सेल, दिस सेल, इट कॅन नॉट परफॉर्म इंडिपेंडेंट एक्झिस्टन्स. या सेल मध्ये जितके पण गोष्टी आहेत, त्याचं ऑर्गॅनेल्स असतील, सायटोप्लाझमचं स्ट्रक्चर कंपोजिशन असेल, त्याची मेम्ब्रेन असेल, मे बी वॉल असेल, व्हॉट एव्हर, ते सगळं त्याच्यामधलं एक जरी गोष्ट ऍबसेंट असेल, म्हणजे की ते स्ट्रक्चर इनकम्प्लीट असेल, then it will be not able to perform independent existence or all the body functions. बराबर असं आहे बेटा. सो म्हणून त्याच्यावरून ते म्हणतात की हा जो सेल आहे त्या सेलला आपण काय म्हणतोय, द स्ट्रक्चरल अँड functional unit of living organisms. Why? Because it is having all the characteristics which are capable of independent existence. हे तुम्हाला लक्षात आलं असेल. आता पुढची गोष्ट, इथे काय कुठे एमसीक्यू नव्हता, काहीच नव्हता. एमसीक्यू होता पुढे. सी हे, he is actually the Anton van Leeuwenhoek. Anton van Leeuwenhoek. You can see इथे already लिहिलेलंच आहे that he first saw and described a living cell. Yes, this you have to learn. Anton van Leeuwenhoek, he was looking like this, and he was the first scientist who actually saw and described a living cell. त्यांनी ऍक्च्युली लिव्हिंग सेल कसा असतो तो बघितला आणि त्याच्याबद्दल डिस्क्राईब पण केलेला आहे. व्हॉट वॉज हिज नेम? एंटॉन व्हॅन ल्युवेनहोक. Then came the Robert Brown. Robert Brown actually he discovered the nucleus.
Robert Brown. You can say this is the cell, in it this is a nucleus. So he saw central structure in plant cells called this structure a nucleus. त्यांनी nucleus चं name दिलं होतं Robert Brown. Now इथून आता important point start होतात. तुम्ही बघू शकतात बेटा, आता इथून आपल्याला काय स्टडी करायचे ते सांगते. We have to study the cell theory. What we have to study? The cell theory. नीट लक्षात घ्या बेटा, हे काय आहे, हे सेल थिअरी काय प्रकार आहे. सेल थिअरी यू नो ना. थिअरी मीन्स काहीतरी डिस्क्रिप्शन असू शकतं. मग कुणाबद्दल डिस्क्रिप्शन आहे? सेलशी रिलेटेड आहे. सो इट इज व्हॉट द सेल थिअरी. Cell theory means it will be having some points related with the discovery of a cell. ठीक है. दूसरी गोष्ट आहे बेटा की cell theory it was given by two scientists. It was given by two scientists, cell theory. One it was in 1838 and another it was in 1839. The one scientist, he was actually the MS or Matthias, इथे दिले ना Matthias Scladden. Matthias Scladden, and another he was actually the Theodor Schwann. Theodor Schwann. He was Theodor Schwann. Further thing that Matthias Scladden, actually MJ Scladden, he was a German botanist. He was a German botanist. ठीक है, German botanist होते. Okay, whereas Theodor Schwann जे होते, तो he was actually a British zoologist. British zoologist. ठीक है, ते होते. तुम्हाला एक गोष्ट लक्षात येते का बाळांनो, की जी सेल थिअरी होती, सेल थिअरी दोन पर्सन्सने दिली होती. एक होते मॅथियास स्क्लेडन, जे इथे तुमच्या समोर आहेत, आणि हे ऍक्च्युअली हे बॉटनिस्ट होते. दुसरे थिओडोर स्क्वॅन आहे, जे झूलॉजिस्ट होते. आलं लक्षात बाळांनो? इयर पण चेक करा, 1838 आणि 1839 आहे. सो मॅथियास स्क्लेडन, MW स्क्लेडन, MJ स्क्लेडन ज्यांना आपण म्हणतो, तर हे ऍक्च्युअली ही वॉज अ जर्मन. बेटा दिस यू हॅव टू लर्न, दिस यू हॅव टू लर्न. इथेच क्वेश्चन्स येतात. पर्टिक्युलर जो सायंटिस्ट दिलेला असतो तो कुठला आहे हे महत्वाचं आहे. सो यू कॅन सी ही वॉज अ जर्मन बोटॅनिस्ट. हु? द MJ स्क्लेडन. बोटॅनिस्ट, बॉटनी, प्लांट्स. आणि दुसरे जे होते डायरेक्टली 1 इयर नंतर ज्यांनी ऍक्च्युअली जे ॲनिमल सेल्स आहेत तिथे स्टडी केला होता. ओके, नाव फर्दर व्हॉट वॉज हिज ऑब्झर्वेशन. आता हे तर बोटॅनिस्ट आहे बेटा, तर बोटॅनिस्ट आहे तर कुणावरती ऍक्ट करतील? ऍक्ट नाही करणार, कुणावरती एक्सपेरिमेंट करणार आहे? तर ऑफकोर्स प्लांट्स वरती. ठीक आहे. ऍक्च्युअली यांनी काय केलं माहितीये का, की ही एक्झामिन्ड अ लार्ज नंबर ऑफ प्लांट्स. त्यांनी एक लार्ज नंबर ऑफ प्लांट्स बघितले. अच्छा, लार्ज नंबर ऑफ प्लांट्सला एक्झामाइन केलं. अँड ही ऑब्झर्व्ड दॅट, आणि त्यांनी काय ऑब्झर्व केलं की अरे सगळे जे प्लांट्स आहेत दे आर मेड अप ऑफ सेल्स, डिफरंट टाइप्स ऑफ सेल्स which forms tissues. Okay, so examined a large number of plants and observed all plants, observed that all plants, ठीक है, एक मिनट. observed that, राइटिंग समझते ना तुम्हाला, number of plants, and observed that all plants are made up of different kinds of cells. अरे बाप रे, सेल्स. ठीक आहे. मग डिफरंट टाइप्स ऑफ सेल्स काय फॉर्म करतात? which form the tissues of the plants. ठीक आहे. आलंय लक्षात काय दिलेलं आहे?
तर ते म्हणतात की मॅथियास स्क्लेटन हु वॉज अ German botanist, actually in 1838 he examined a large number of plants, okay, and what he observed that all plants are made up of different types of what cells ने बनलेले आणि हे सेल्स सगळे मिळून काय फॉर्म करतात डिफरंट टाइप्स ऑफ टिश्यूज फॉर्म करतात. दिस वॉज अ ऑब्झर्वेशन बाय मी MS धोनी म्हणणार होती, MJ स्क्लेडन आहे ते इथे. आता इथे नेक्स्ट आहे थिओडोर स्क्वॅन. थिओडोर स्क्वॅनने काय केलं होतं, आता बेटा हे तर झूलॉजिस्ट आहे म्हणजे नक्कीच यांनी अॅनिमल सेल्स वरती काम केलं असेल. हो, तुम्ही राईट आहात. दॅट ही studied different kinds of, so you can write that studied different types of animal cells. ठीक आहे, आता ते तेच करणार आहे कारण की झूलॉजिस्ट आहे. ठीक आहे, आणि काय रिपोर्ट केलं बेटा, अँड रिपोर्टेड. बरं, यांना काही सापडलं का, तर यांना हे सापडलं की अॅनिमल सेल्सच्या बाहेर एक आहे ना बेटा मेम्ब्रेन आहे. यांनी काय बघितलं की हे डिफरंट अॅनिमल सेल्स स्टडी केले आणि त्यांना हे दिसलं की अरे प्रत्येक सेलच्या बाहेर तर एक काहीतरी मेम्ब्रेन दिसते, ती थिन मेम्ब्रेन दिसते बेटा, जिला आज आपण काय म्हणतात प्लाझ्मा मेम्ब्रेन, सेल मेम्ब्रेन, तीच आहे ते. सो दॅट ही रिपोर्टेड that cells had, okay, so cells had a thin outer layer. What it had, they had the thin outer layer. Today that layer is known as for the plasma membrane. So you can write down, today it is called plasma membrane or cell membrane. आलं लक्षात बाळांनो? हे बघितलं, हे ऑब्झर्वेशन होतं ब्रिटिश सायंटिस्ट झूलॉजिस्ट दॅट इज थिओडोर स्क्वॅनचा. बर, त्यानंतर पुढे अजून एक गोष्ट घडली. यांनी काय केलं माहितीये का, आता तुम्ही यांना बघितलं मॅथियास स्क्लेडन, ठीक आहे, आपण इथे बघूया. ओहो, थिओडोर स्क्वॅन छान दिसतात है की नाही. तर थिओडोर स्क्वॅन, तर यांनी काय केलं होतं, अॅनिमल सेल्स बघितले आणि त्यांनी सांगितलं की अरे अॅनिमल सेल्स मध्ये तर प्लाझ्मा मेम्ब्रेन आहे. फक्त एवढंच की मेम्ब्रेन आहे एवढं ते बोलले होते, प्लाझ्मा मेम्ब्रेन आपण नाव देतात. बट ना बाळांना, त्यांचे जे ऑब्झर्वेशन होतं, तर ठीक आहे की हे झूलॉजिस्ट होते, ओके, नो प्रॉब्लेम. बट आहे ना, त्यांनी नंतर त्यांना असं असतं ना, असं एन्थुझियाझम असतं ना, की आपण एक काम केलं की आपल्याला असं वाटतं ना की नाही आपण जरा ते पण करून बघूया, असं सक्सेस भेटला की. मग तसंच होतं. मग त्यांनी जे आहे त्या अॅनिमल सेल्स मध्ये ही गोष्ट दिसली, मग त्यांना वाटलं की अरे चला आपण प्लांट सेल्स पण बघूया. पण आहे ना, प्लांट सेल्स मध्ये मग त्यांना काय भेटलं माहिती आहे, म्हणजे की अॅनिमल सेल्स मध्ये प्लाझ्मा मेम्ब्रेन भेटली, तर प्लांट सेल्स मध्ये त्यांना सेल वॉल सापडला. प्लीज राईट डाऊन की थिओडोर स्क्वॅनचे मगाशी लिहिलं होतं तिथे थिओडोर स्क्वॅनच्या खालीच लिहा, दॅट ऑल्सो कंक्लुडेड, what beta, also concluded based on his, ठीक है, also concluded based on his studies, ठीक है, studies on plant tissues, that the presence of what बेटा, प्लांट सेल्स मध्ये पण तर सेल मेम्ब्रेन आहे, बट त्याच्या बाहेर पण अजून काहीतरी सेल वॉल. अँड इट इज वी नो बेटा की सेल वॉल हे फक्त प्लांट सेल्स मध्ये दिसतं, म्हणजे की प्लांट सेल्सची कॅरेक्टरिस्टिक आहे. इनफॅक्ट बॅक्टेरिया मध्ये पण दिसतोय आपल्याला. तर इथे ते म्हणतात की हा, तर ती प्लांट सेल्सची एक युनिक कॅरेक्टरिस्टिक होती जी अॅनिमल्स मध्ये प्रेझेंट होती. आपल्याला माहिती आहे बेटा अॅनिमल सेल्स मध्ये सेल वॉल नसतो. बर, सो द प्रेझेन्स ऑफ सेल wall is a unique character, of the plant cells, आले लक्षात मला काय सांगायचंय? येस, सो हे होतं बेटा
स्क्वॅनशी रिलेटेड. पण अजून एक गोष्ट होतं, त्यांनी दिलेलं होतं काहीतरी. ओके, हे एवढं लक्षात आलेलं आहे की युनिक प्लांट सेल्स मध्ये सेल वॉल प्रेझेंट असते आणि ही सेल वॉल हे फक्त प्लांट सेल्स मध्ये असतात, अॅनिमल सेल्स मध्ये नसणारे युनिक कॅरेक्टर्स आहे. ठीक. फर्दर थिंग ऑन द बेसिस ऑफ द स्क्वॅन, बेसिस ऑफ दिस, आता हे जे काही कंक्लुजन होतं स्क्वॅनचं की हा अॅनिमल सेल्स मध्ये सेल मेम्ब्रेन प्रेझेंट आहे आणि प्लांट सेल्स मध्ये सेल वॉल प्रेझेंट आहे, हे स्क्वॅनने सांगितलं होतं. Swan proposed the hypothesis that the bodies of animals and plants are composed of cells and products of cells. So Swan ने एक hypothesis produce केली होती. Hypothesis proposed by Swan. तर स्क्वॅनच्या ऑब्झर्वेशन वरून त्यांनी जरा एक हायपोथेसिस टाकले होते, म्हणजे थिअरी सांगितली होती. व्हॉट? दॅट ऑल यू नो दॅट द बॉडीज ऑफ body of plant and animal, okay, or you can say that animal and plant bodies, ठीक है, animal and plant bodies. बेटा आपली बॉडी कशाने बनली आहे? स्ट्रक्चरल फंक्शनल युनिट कोण आहे? सेल्स. प्लांट्सची बॉडी कशाने बनली आहे? स्ट्रक्चरल फंक्शनल युनिट सेल्स आहे. मग हे तेच सांगताय की अॅनिमल अँड प्लांट बॉडीज आर कंपोज्ड ऑफ सेल्स. मग फक्त सेल्स का? नाही, तर त्यांचे प्रोडक्ट्स पण आहे. सेल्स अँड प्रोडक्ट्स ऑफ सेल्स. सेल्स पण आहे आणि प्रोडक्ट्स ऑफ सेल्स पण आहे. ठीक आहे, सो ते सगळं येणार आहे. सो हे इथे आपलं होत आहे, हे दोघांनी जे सांगितलं ते होतं. ओके, पण बेटा आता हे तर लक्षात आलं. आता टुगेदर काय येतं ते सांगतात. सेल थिअरी वॉज, जसं मी आधीच सांगितले होते की सेल थिअरी सगळ्यात पहिले कुणी फॉर्म्युलेट केली होती? सेल थिअरी टुगेदर वॉज फॉर्म्युलेटेड बाय द थिओडोर स्क्वॅन अँड एम.जे. स्क्लेडन. या दोघांनी मिळून सेल थिअरी प्रपोज केली होती, एवढं लक्षात ठेवा. ठीक आहे, बट आहे ना, दोघांचा एक प्रॉब्लेम झाला होता बाळांनो. त्यांनी तर हे सांगितलं की ठीक आहे की बॉडीज आर, ऑल लिव्हिंग बॉडीज आर मेड अप ऑफ सेल्स. ठीक आहे, हे त्यांनी सांगितलं. बट एक प्रॉब्लेम झाला. त्यांनी हे नाही सांगितलं की हाऊ न्यू सेल्स आर फॉर्म्ड. बॉडी सेल्सने बनली आहे, ओके, पण आपल्या बॉडीमध्ये नवीन नवीन जे सेल्स येतात हे कुठून येतात हे ते काय एक्सप्लेन नाही करू शकले. सो बट दे डिड नॉट explain what that how new cells were formed. न्यू सेल्स कसे फॉर्म झाले हे फक्त त्यांनी सांगितलं नाही, बाकी सगळं सांगितलं. मग आता काय करायचं? हा तर प्रॉब्लेम झाला. प्रॉब्लेमला पुन्हा आलं सोल्युशन. मग सोल्युशन कोण होते? हे रुडॉल्फ वर्चो. नाही, तो प्रॉब्लेम होता, त्याला एक्झॅक्टली सोल्युशन तर नाही म्हणता येणार, पण रुडॉल्फ वर्चो यांनी जरा वेगळंच अजून काहीतरी सांगितलं, म्हणजे नवीन डिस्कवरी झाली. रुडॉल्फ वर्चो ऍक्च्युअली ही एक्सप्लेन्ड दॅट, वेगळं नाही म्हणता येणार ते सांगितलं. सी, ही एक्सप्लेन्ड दॅट, राईट डाऊन रुडॉल्फ वर्चो. तुम्ही बघू शकतात कसे दिसतात रुडॉल्फ वर्चो. येस, इन विच इयर बेटा? 1855. He first explained that cells divided and new cells were formed by pre-existing cells. मी जसं म्हटले होते, मी पुन्हा तुम्हाला हे केलं, कन्फ्युज केलं, तर ऍक्च्युअली हेच आहे सॉल्युशन. की सॉल्युशन म्हणजे प्रॉब्लेम काय होता की अरे ते जे दोघं होते थिओडोर आणि स्क्लेडन, तर त्या दोघांनी तर काही दिलं नाही. सेल थिअरी सांगितली, पण न्यू सेल कुठून फॉर्म होतात ते तर सांगितलं नाही. मग आला प्रॉब्लेम. मग प्रॉब्लेम साठी आला सोल्युशन. सोल्युशन कोणी दिलं? रुडॉल्फ वर्चो. कधी दिलं? 1855 मध्ये. यांनी काय सांगितलं की अरे दॅट ही फर्स्ट टाइम एक्सप्लेन्ड और ऍक्च्युअली हे पहिल्यांदा कोणीतरी एक्सप्लेन केलं होतं दॅट सेल्स डिवायडेड, जे नवीन नवीन सेल्स होतात ते सेल्स जे असतात ते डिवाइड होतात अँड न्यू सेल्स आर फॉर्म्ड from
the pre-existing cells. From the pre-existing cells. आलं लक्षात? सेल्स डिवाइड होतात आणि न्यू सेल्स कुठून फॉर्म होत आहे? प्री एक्झिस्टिंग सेल्स पासून फॉर्म होत आहे. आणि यालाच त्यांनी सांगितलं होतं ओमनिस सेलुला. किती छान वाटतंय बघा, ई सेलुला. यालाच काय म्हटलं जात आहे? ओमनिस सेलुला ई सेलुला. ओमनिस सेलुला ई सेलुला means cells divide and the new cells are formed from the pre-existing cells. याचा अर्थ लक्षात येत आहे? सपोज फॉर एक्झाम्पल इफ वी आर हॅव्हिंग दिस सेल, हा एक सेल आहे. या सेलला आपण डिवाइड करतो. डिवाइड केल्यानंतर काय होतं बेटा? याचे दोन पीसेस होतात. हे झाले दोन सेल्स फॉर्म झाले, म्हणजे हे न्यू सेल्स आहे. हे न्यू सेल्स कुठून फॉर्म झाले? या सेल कडून फॉर्म झाले. आता हा सेल राहिलाय का? नाही, कारण यालाच आपण डिवाइड करून हे दोन सेल्स घेतले. मग हे दोन सेल्स, आता हा सेल आहे दिस सेल, याला डिवाइड करा. याला डिवाइड करायचं तर याला डिवाइड केल्यावर पुन्हा याच्याकडून आपल्याला दोन न्यूक्लियर दोन सेल्स येतात. हा राहतो का? नाही राहत. मग हे दोन नवीन आले न्यू सेल्स. From where these new cells are formed? From this pre-existing. These cells are formed from this pre-existing cell. Yes, and this was actually given for the first time by Rudolf Virchow in 1855. ठीक आहे, त्यांनी दिली. आता पुढे काय? सो आता येतोय बेटा की ही मॉडिफाईड रुडॉल्फ वर्चोनेच मग काय केलं, जी सेल थिअरी आधीची होती तिच्यामध्ये एक गोष्ट मिसिंग होती की हाऊ न्यू सेल्स आर फॉर्म. So Rudolf Virchow actually modified the previous cell theory. ठीक आहे, तिला मॉडिफाय केलं, हायपोथेसिस गिवन बाय स्क्लेडन अँड स्क्वॅन, आणि नंतर मग त्याने स्टेट केलं व्हॉट. सो यू कॅन राईट डाऊन मॉडिफाईड. ही मॉडिफाईड. ठीक आहे, दे मे आस्क यू हू मॉडिफाईड द सेल थिअरी. सो ही मॉडिफाईड द हायपोथेसिस, modified the hypothesis of Scladen and Swan. And what he proposed that, ठीक आहे, त्याला हे केलं. So cell theory today states that cell theory today states that काय आहे बेटा. आणि अजून एक सांगू, जसं जसं सायंटिस्टने, बाकीचे पण सायंटिस्टने वर्क केलं, त्यांचे काय काय ऑब्झर्वेशन होते, इन्व्हेस्टिगेशन होते, तर ते सगळे ना मॉडर्न सेल थिअरी मध्ये, म्हणजे आजची जी सेल थिअरी तिला मॉडर्न सेल थिअरी म्हणतात, तर तिच्यामध्ये ते पॉइंट्स ते ऍड करत गेले. ठीक आहे. सो व्हॉट इज द स्टेटमेंट? द फर्स्ट स्टेटमेंट इट इज दॅट येस, इथे लिहिते मी, कलर चेंज करत होते, that all living organisms are composed of cells. Yes, all living, हे लिहून घ्या बेटा, organisms are composed of, तुम्हाला आठवतंय हे कोणी सांगितली होती थिअरी? composed of cells and products of cells all living organisms are made up of cells and products of cells. And दूसरी गोष्ट, that all cells arise from pre-existing cells. All cells arise from pre-existing cells. And yes, all living organisms are composed of cells and products of cells. This is actually today's cell theory. So cell theory today, it states in this one. Okay. So beta, yes, here we can finish. So just a minute, what is given ahead, that may be, okay. Here आपण next lecture मध्ये बघूया. Okay. So here we will finish with the starting with the base point about the cell theory. Chalo, then we will meet in the next lecture. Bye bye.